झाड पडलं बघा मित्रांनो, खतरनाक पाऊस पडतोय आणि सगळ्या ट्रेन थांबल्या आहेत आणि आपल्या गाडीचं टायमिंग आहे 6 वाजता. आत्ता वाजलेत 8:50 झाले, म्हणजे जवळजवळ 3 तास गाडी लेट झालेली आहे. मित्रांनो बस आलेली आहे. 9:11 झालेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो गेस्ट करा, आज आपण कुठे चाललेलो आहोत. माझ्या चेहऱ्यावरच्या आनंदाने तुम्हाला समजलं असेल मी कुठे जाणार आहे. गेस्ट करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत आपल्या कोकणातील गावामध्ये. सो आता वाजलेत 2:15 वाजलेत, म्हणजे 2:20 झालेत आणि आपल्याला निघायचं आहे. आता ट्रेन वगैरे नाही जाता किंवा ट्रॅव्हल्सने नाही जातात. आज आपण जाणार आहोत ST महामंडळाने, जी म्हणजे आपल्या कोकणातली लाल परी. तर आज आपण लाल परीने प्रवास करणार आहोत, कारण ट्रेनचं पण आपल्याला तिकीट नाही भेटलं आणि लक्झरीचं तिकीट तर तुम्हाला माहीत आहे 1300-1400. सो आज आपण चाललेलो आहोत आपल्या लाल परीने आणि आजच्या लाल परीचा प्रवास तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर आता ऑलमोस्ट तयारी झाली. इकडे बघा, एक बॅग आहे, एक बॅग आहे. पॅकिंग वगैरे झाले आहे, बायकोची तयारी चालू आहे. गार्गी आरव ऑलरेडी गावाला पोचलेले आहेत. त्यांना जवळजवळ आता 1 महिना होता येईल. गार्गीला 20 दिवस होतील. आरव आपला पहिलाच गेला होता. याची परीक्षा संपल्यावरती 2-3 दिवसाने तो गावाला गेलेला, म्हणजे मार्च महिन्यातच गेलेला. आणि गार्गी आय थिंक एप्रिल महिन्यात गेलेली. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपला लाल परीचा प्रवास मुंबई ते कोकण. आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आता आपल्याला निघायचं आहे बदलापूरवरून कुर्ल्याला, कारण कुर्ला नेहरू नगर बस डेपोतून आपली तिकीट आहे. तर तिकडेच आपल्याला आता जायचं आहे. सो आता ऑलमोस्ट तयारी झाली की फटाफट निघू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो आता तयारी झाली, आता निघतोय. बॅग पाठीला मारली, इकडे एक सुटकेस आहे. 2:45 वाजलेत. आय थिंक आज लोकल ट्रेनचा काहीतरी प्रॉब्लेम इश्यू झाले. आपला विशाल विगामी त्याचा आपल्याला मेसेज आला होता आणि आपल्या बाच वाजलेत त्यांचा पण फोन आलेला. गाड्या लेट आहेत, अर्धा पाऊण तास. सो आपण निघूया लवकरच 3 वाजेपर्यंत. म्हणजे आपली गाडी आहे ती 6 वाजता आहे बस. बायको झालं ना तयार? गॅस बंद केली नाही, नळाचा कॉक बंद कर, नाही तर काल बिल्डिंग मध्ये स्विमिंग पूल झालेला, तसा आपला स्विमिंग पूल व्हायचा. कॉक बी बंद करून घे. चला आता डायरेक्ट भेटू आपण कुर्ल्याला, कारण आता मध्ये कुठे शूट करायला भेटेल काय माहित नाही, कारण सामान पण आहे. सो चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. भेटू आता डायरेक्ट कुर्ला. मित्रांनो बदलापूर स्टेशनला पोहोचतोय, पण मागे बघा पाऊस बघा आणि वारा वादळ पण नाही, पत्रे बित्रे उडतायत. झाड पडलं बघ, तेव्हा झाड पडलं, इकडे झाड पडलं आहे बघा मित्रांनो. आज कठीण आहे आपला प्रवास, खतरनाक. ते झाड पडलं बघ पार्किंग मध्ये. ट्रेन आले मित्रांनो, 2:27ची ट्रेन आता येते आणि पाऊस बघा, भयंकर पाऊस चालू झालाय. आज एकदम खतरनाक प्रवास होणार आपला. बघा मित्रांनो खतरनाक पाऊस पडतोय आणि सगळ्या ट्रेन थांबल्या आहेत आणि आपल्या गाडीचं टायमिंग आहे 6 वाजता. काय होतोय काय समजत नाही. पाऊस बघा कसला पडतोय, लिटरली गारा पडायला लागलेत. फायनली आपण आता कुर्ल्याला पोहोचलोय आणि कुर्ल्याला आता परिसरानंतर रिक्षा भेटलेली आपल्याला. आता रिक्षावाले जवळ यायला त्यांना तिकीटचा भाडा पाहिजे. सो आता एक काका तयार झाले. तर आता आम्ही पोहोचलो, आता 5:45 वाजले, म्हणजे आम्ही 2:30 वाजता बसलेलो बदलापूरला. सो आता बसचा टायमिंग आहे 6. तर आता जाऊया डायरेक्ट तिकडे. खूप पाऊस आहे त्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेला आहे. डायरेक्ट जाऊया आता बस डेपोमध्ये भेटू. मित्रांनो फायनली आपण आता कुर्ला ST डेपोमध्ये पोहोचलेलो आहे. स्वामींच्या कृपेमुळे ट्रेनमध्ये बसल्यापासून स्वामी करत होतो आणि स्वामीने आपल्याला इथेला वेळेवर पोहोचवलेलं आहे. म्हणजे
5:58चा टायमिंग आहे इथे कुर्ला नेहरू नगरला. आणि ती आपली जी लालपरी आहे ती बॉम्बे सेंटरवरून 5:30 वाजताचा निघण्याचा टाईम आहे आणि ते 5:58चा आहे. तर 2 मिनटं अगोदर आपण पोचतो आहे. आणि तिकडे स्टेशनवरून रिक्षांचा पण प्रॉब्लेम आहे. एक आपल्या आजोबा भेटले, त्याने आपल्याला सोडला. आता बाकी सगळे 100 रुपये बोलत होते आणि जवळ यायला कोण तयार नव्हते. असा पावसाचा गैरफायदा पण घेतात रिक्षावर. तर आता इथे पोचलो आहे. बघूया आता बस किती वाजेपर्यंत येते. तर आता पुढचा प्रवास आपला चालू झाला आहे. म्हणजे इथे तिकडेच आपला स्ट्रगल चालू झाला आहे. तर पुढे बघू किती वाजतात घरी पोहोचेपर्यंत. तर आता वेट करूया इथे. फ्रेश वगैरे झालो आता मस्त. आता थोडा रिलॅक्स वाटला. आता सकाळपासून दगदग चालू होती. ट्रेनचा सकाळपासूनच प्रॉब्लेम चालू होता. आता बसलं इथे, बसले मस्त. मी तुम्हाला दाखवतो कुर्ला नेहरू नगर ST डेपो. खूप मोठा आहे. इकडे पूर्ण मोठा ग्राउंड आहे. इकडे समोर मंदिर पण आहे. या इकडे सुलभ शौचालय, या इकडे कॅन्टीन आहे. आणि हा असा कुर्ला नेहरू नगर बस डेपो. तर मित्रांनो आता 6:50 झालेत, तरी पण अजून आपली काही बस आली नाही. इकडे बघा मस्तपैकी कर्नाटकची बस आहे. मुंबई पुणे सोलापूर आणि छान आहे. 3x2ची बस आहे. आणि आपली बस अजून काही आली नाही. बघू अजून किती वेळ लागतोय. तर MSRTC एक ॲप आहे. त्या ॲपवरून तुम्ही ऑनलाईन बुकिंग पण करू शकता. आपण पण ऑनलाईन बुकिंग केले. आणि या आपल्या लालपरीची तिकीट आहे आपल्या गिरिये कॅन्टीनपर्यंत. कुर्ला ते गिरिये कॅन्टीन 662 रुपये. लेडीजसाठी अर्धा तिकीट आहे 365 रुपये. सो असा आजचा प्रवास आपला सुरू होणार आहे. अजून सुरू झाला नाही. बघू अजून किती वेळ लागतो लालपरी यायला. बोरवली लालपरीमध्ये पण आपल्या गावातले पोरं आहेत. बघू ते भेटतात. आज पावसामुळे सगळ्याच गाड्या लेट आहेत. बघूया पुढे कसा आपला प्रवास होत आहे. स्टे ट्यून. पोचले काय आला वेल्डिंग. मी बोललाय ना आयाच नेत तो वेल्डिंग करू नाही बोललो तो कुर्ल्याकर वेल्डिंग करणार म्हणून. बोरवलीवाले आलेले आहेत आमचे मित्रमंडळी. काळोख दिसतं पण गाडीची सीट तुटली आहे म्हणून आतमध्ये घेऊन चाललंय बघा वेल्डिंगसाठी. आणि तुळशीदास गुराव हाय. काय बस कशी आहे ST महामंडळाची? बेकार रिव्ह्यू आहे रे. तेव्हा इकडे आत्ता वाजलेत 8:50 झाले. म्हणजे जवळजवळ 3 तास गाडी लेट झालेली आहे. बोरवली विजयदुर्ग ती निघून गेली. त्याच्यात आपल्या गावातले पोरं होते आणि बायको आता वैतागली. सो अजूनपर्यंत गाडी आलेली आहे. आम्हाला वाटत होता की बदलापूरवरून आम्ही कुर्ल्याला पोचणार नाही. पण आता इकडे येऊन आम्हाला 3 तास झाले. पण अजून काय आपली बस आलेली नाही. बस आलेली आहे. 9:11 झालेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ मुंबई सेंट्रल विजयदुर्ग. बस चांगली आहे. बघू आतमध्ये. मुंबई सेंट्रल विजयदुर्ग ना 3334 ऑनलाईन आहे. ऑनलाईन ट्रॅफिक जाम. आमका वाटलं आम्ही गाडीच्या अगोदर पोचताव की नाही. येऊन 3 तास झाले. उघडा दरवाजा महाराष्ट्र परिवहन. जय महाराष्ट्र. 3334 लास्ट सेकंड लास्ट. मस्त चांगली दिसता. लवकर पोहोचित. 2x2 आहे. 2x2 हँडल बिंडल तुटलेले सगळे. मित्रांनो आत्ता वाजलेत 9:30. 9:30 वाजले. 3.5 तास लेट आहे. बघू आता गावाला किती वाजेपर्यंत पोचते. तर आता निघते इथून कुर्ल्यावरून.
इकडे बायको कंटाळली जीव दाखवते, बोलते एस टी महामंडळाने कुठे घेऊन चालले. चला आता पुढचा प्रवास बघू कसा होतोय. तर आता निघते थोड्या वेळात. मागची सीट आहे, मस्तपैकी उडवत चाललो आता, मस्तपैकी जम्पिंग. ते आता मागच्या सीट होते ते पण आल्या बोलतोय. खूप ट्रॅफिक आहे बघा, पाहू शकता इथे जबरदस्त ट्रॅफिक आहे. पण 10-12 तासाचा प्रवास होणार आहे आपला. फुल ट्रॅफिक आहे मित्रांनो. जबरदस्त ट्रॅफिकमुळेच गाडी लेट आलेली. पाऊस वगैरे पडला होता त्यामुळे. आणि आपली जी बोरवली होती 6 वाजता बोरिवलीवरून निघणार होती ती आमच्या पुढे गेली, आता वाशीला पोचली. आणि आता आपण कुर्ल्यालाच आहोत. आता फुल ट्रॅफिक आहे, पाहू शकता बाहेर. मैत्री पार्क एस टी थांबा. चेंबूरला पोचले आणि पॅसेंजर बघा किती आहेत, अजून गाडीची वेट करत आहेत. खूप ट्रॅव्हल्स वगैरे इकडे थांबतात, एस टी पण. आणि खरा तर एस टीचा थांबा आहे, मैत्री पार्क एस टी थांबा लिहिला आहे बघा, पाहू शकता. पाय ठेवायला बऱ्यापैकी जागा आहे मित्रांनो, पाहू शकता सीटमध्ये. आणि सीट पण थोड्याफार कम्फर्टेबल आहेत. पनवेल आहे मित्रांनो, पनवेल. 11 वाजलेत आणि पनवेललाच आता थांबवतोय जेवायला. इकडे पण भरपूर पाऊस पडला. पनवेल. तो इकडे पण जेवायला नाही थांबली, आता बघू कुठे जेवायला थांबतो. शिवशाही लागली बघा, शिवशाही. इकडे वाटतं काय खायची सोय नाही म्हणून इकडे नाही थांबवलं. सीट होते 4-5. बघा तुम्हाला दिसतो काय बघा, पॉपकॉर्न खातोय. तोपर्यंत थोडीशी पेटपूजा. मटकेवाली बाई. गोवा पेन पळसपे फाट आलाय. आता मुंबई गोवा हायवेला लागलेली गाडी. बघू कुठे जेवायला थांबवतोय. थोडीशी पेटपूजा करून घेतली, पॉपकॉर्न खाली. समोरची बिल्डिंग बघा. 12 वाजलेत आणि पेनला पोचले बस. हॉटेल मिलनच्या इथे थांबलाय. बाहेर हॉटेलमध्ये फुल गर्दी आहे. आम्ही घरूनच डबा आणला आहे, आता बसमध्ये बसूनच खातो आहे, कारण आतमध्ये टेबल एक पण मोकळा नाही. तर या तुम्ही पण खायला. पोळ्या आणि चटणी आहे, तर आतमध्ये बसूनच खातो आहे. नंतर बाहेर जाऊ, खाऊन घेतो, त्यानंतर भेट. समोर हॉटेल मिलन पॅलेस आणि या इकडे सगळ्या गाड्या लागल्या आहेत. साई पूजा पण आली प्रायव्हेट, आणि एस टीवाले पण आता प्रायव्हेटमध्येच लावतात. ही आपली बस आहे,
MS013 CU 8463 ही आपली बस आहे. आणि या इकडे प्रायव्हेट बस पण आहेत. आणि हॉटेलमध्ये खूप गर्दी असल्यामुळे आम्ही घरूनच डबा आणलेला बायकोने, गाडीमध्येच जेवलो. आणि आतमध्ये खूप गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. सो त्याच्यामुळे घरून आणलेला कधी पण फायद्याचा वाटतो. आतमध्ये एवढ्यात नंबर पण लागला नसतो. हे बघा इकडे ST पण आहेत, प्रायव्हेट बस पण आहेत. पेनला पोचली. आता वाजलेत 12:15 झालेत. 12:15 वाजता 12 वाजता थांबली, आता 15 मिनटं झालेत. बघू आता इथून किती वाजता सुटते. तर अशा प्रकारे STचा प्रवास आपला चालू आहे. सो आता रात्रीचं काय तुम्हाला नाही दाखवू शकत. आता भेटू डायरेक्ट सकाळी. तर सकाळी आता उजाडल्यावरच भेटू आपण डायरेक्ट. इकडे पण साई पूजा लागली, देवगड. हॉटेल मिलन पॅलेस. तर मित्रांनो, आत्ता माणगाव डेपोला बस पोचली आणि वाजलेत सकाळचे 2:45. खूपच लेट झालेला आहे. आता माणगावला एंट्री करतील आणि पुढचा प्रवास चालू होईल. 4:45 वाजले मित्रांनो आणि महाडला पोचली. आत्ता इकडे पण भरपूर पाऊस पडला आणि आपली सीट मागून तिसरी असल्यामुळे गाडी जंप होते. आणि एकदा जर अशी उडाली गाडी, पूर्ण वरती जाऊन टेकलो. आता थोडा फ्रेश होण्यासाठी उतरलो खाली. बघू, मला वाटतं 10-11 वाजतील आपल्याला गावाला पोचायला महाडवरून. अजून इथून बराचसा अंतर बाकी आहे. प्रवास एकदम डेंजर आहे आजचा प्रवास ST महामंडळाचा. बघू किती वेळ लागतो अजून. तर मित्रांनो, आत्ता लोटे परशुरामला पोचले बस. इथे आल्यावर तुम्हाला वासावरून समजतं गाडी कुठे पोचली. लोटे परशुरामला पोचले. शुभ सकाळ मित्रांनो. आता वाजले 6:15 आणि आय थिंक चिपळूणला पोचले. अजून फ्रेश पण नाही झालो आहे आणि खूप लेट झाली गाडी. मला वाटतं अजून आपल्याला पोचायला 11-12 वाजतील. तर आता मस्तपैकी सकाळ झालेली आहे. बाहेर तुम्ही पाहू शकता. हो, हलते गाडी. हे बघा, रोडचं काम चालू आहे ते आणि रात्रभर गाडी उडते. धडाम धुडूम धडाम धुडूम धडाम धुडूम. रोडचे काम अजून पूर्ण झालेलंच नाही. या वर्षीचा गणपती पण असाच जाणार वाटतं. तर मित्रांनो, आत्ता मस्तपैकी सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि
डोंगराच्या आडून बघा सूर्यदेव वरती येत आहेत, आपल्याला दर्शन देत आहेत. तर छान अशी आता कोकणातली सकाळ झालेली आहे. पाहू शकता इकडे बाहेर तुम्ही. सुप्रभात मित्रांनो, आता संगमेश्वरला पोचलोय आणि थोडा फ्रेश झालो. आता चहा पितोय. गाडीमध्ये खूप हालत बेकार झाली. किती वाजले का? वॉचमध्ये दिसत नाही. 7:05 झाली. अजून इथून 4-5 तास तरी लागणार आहेत आपल्याला. 12 वाजतील वाटतं घरी पोचायला. तर या चहा प्यायला. एस टीचा प्रवास तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप हालत बेकार झाली मागची सीट असल्यामुळे. आणि रोडचं काम पूर्ण चालूच आहे अजून सगळीकडे. सो अजून पण मुंबई गोवा हायवे कंप्लीट होणार कधी काय माहीत. तर या चहा प्यायला. सगळीकडे अजून मित्रांनो आहे बघा, रोडचं काम अजून चालूच आहेत. म्हणजे गोवा हायवेला अजून किती वर्ष लागणार आहेत काय माहीत. यावर्षीचा गणपती पण असंच खड्ड्यातून प्रवास करायला लागणार वाटतं. हे बघा इकडे पण अजून रोडचं काम चालू आहे. एवढी हालत बेकार होते ना गाडीत मागची सीट असल्यामुळे. आपला रायगड जिल्ह्याचं काम अजून बरंचसं बाकी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला मोस्टली काम झालेलं आहे गोवा हायवेचं. हे बघा अजून डोंगर पोखराच्या कामं चालू आहेत. हे बघा या रोडला आतमध्ये गेले की राजापूरची गंगा आहे. राजापूर गंगा. गंगा चालू आहे काय हो माझा? अख्खी बस खाली झाली आता पडेल कॅन्टीनवरती. पाहू शकता सगळी बस खाली झाली. आणि सीट पण बघा 2x2चे आहेत. सीट पण चांगल्या होत्या पण काय काय हँडल वगैरे तुटले आहेत आहे बघा. सो आता आम्ही दोघंच राहिलो आहोत, ड्रायव्हर कंडक्टर आणि आता 2 पॅसेंजर चढले पडेल कॅन्टीनवरती. सो आता इथून आपला 7 किलोमीटर राहिलं आहे. तर वाजले आहेत 11. बरोबर 11:15 11:30ला पोचेल गिरी कॅन्टीनवर. तर आता डायरेक्ट भेटू गिरियात. खूप छान असा प्रवास झाला लालपरीचा. लालपरी म्हणजे ही व्हाईट लालपरी आहे. पावसाने सगळी वाट लावून टाकली. तर फायनली मित्रांनो आता पोचलो आपण गिरी कॅन्टीनवरती. आता 1 मिनिटातच गिरी कॅन्टीन येईल. आता डायरेक्ट भेटू घरी जाऊ. आता पुढे विजयदुर्गपर्यंत एक पण सीट नाही आहे. वाया कोटरवाडी आहे वाटतं. चला उतरूया आता फटाफट. आता पुढे फक्त ड्रायव्हर आणि कंडक्टर आहे. कोण आहे कोण आहे? चल हां तुम्हाला आम्ही गंडवला होता ना काय? आम्ही रिटर्न चाललो म्हणून. आम्हाला माहिती होतं तुम्ही येणार म्हणून. हां आरव ओळखतो तो आम्हाला? आरव ओळखतो का आम्हाला? हा बघा गावठी बघा कसा झालाय तो. ए गावठी गावठी तुला कोणी सांगितलं आम्ही येतोय ते? हा तुला बोलला आम्ही मुंबईला रिटर्न चाललो आहे ना? इकडे गारगी आहे बघा गावठी कसे झाले ते. मी गावठी नाही. हा बघा गावठी. चला जाऊया आता घरी फटाफट. पोचलोय आता. फ्रेश वगैरे होऊन
जायचं वाडीमध्ये. उद्या पूजा आहे. तर आता पोचली 11:30 वाजता आपली एस टी आणि खूप हालत बेकार झालेली आपली. तर आता जाऊया घरी आणि आजचा व्हिडिओ येथेच थांबूया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारची बेल दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. ओके बाय टाटा.